आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे. आजच्या या पिकअप फाईल रीडिंगद्वारे आपण हे पाहणार आहोत आणि यासाठी आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. फाईल नंबर 1. तुम्ही जर फायटिंगच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे. पहिलं कार्ड आहे गोइंग विथ द फ्लो. जे होत आहे त्याचा स्वीकार करत पुढे जायचं आहे तुम्हाला. सक्सेस यामधनंच तुम्हाला मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास या सगळ्यामधून वाढणार आहे आणि तुम्ही यशस्वी होत आहात. परिवर्तन तुमच्यामध्ये येणार आहे. एक नवी यात्रा तुम्हाला सुरू करायची आहे. ट्रॅव्हलिंगचं हे कार्ड सांगतंय की जे काही तुमचं ध्येय आहे, जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही नवी यात्रा सुरू करायची आहे. नवी म्हणण्यापेक्षा ह्या यात्रेवर तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतील किंवा त्यासाठी वेळ द्यावा लागेल, तर ते आवश्यक आहे. तिथे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. 8 ऑफ वँडची ही ऊर्जा, तर ही जी यात्रा होणार आहे ते ब्रह्मांडाचे आशीर्वाद आहेत. तर हा अनुभव तुम्हाला पुढे खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तर ही यात्रा तुमच्यासाठी आव्हान असू शकते. ते तुमच्यासाठी अवघड तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं त्यापेक्षा ते काम वेगळं असेल, काहीतरी नवीन त्यात आहे की जे तुम्हाला करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल किंवा अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तर यासाठीच इथे सांगितलं जात आहे. फायटिंगचं कार्ड आहे ते का, तर तुम्ही एक योद्धा आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी जरी नवीन असल्या तरी तुम्हाला त्या करता येऊ शकतात. तुम्हाला साहसी बनायचं आहे. त्यानंतर कार्ड आहे क्रिएटर. काहीतरी नवनिर्मिती या यात्रेवर तुम्हाला करावी लागणार आहे. तुम्ही करणार आहात. ही मणिपूर ऊर्जा, मणिपूर चक्राची ऊर्जा आहे. तर म्हणजे तुमचा आत्मविश्वास त्यामधनं वाढणार आहे आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही जी नवनिर्मिती तुम्ही करणार आहात ती उपयोगी ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला मान सन्मान सुद्धा या सगळ्यामधनं मिळणार आहे. तुम्ही जे काही निर्माण करत आहात ते फार महत्त्वाचं आहे. ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड हेच सांगतंय की ह्या सगळ्यामधनं परिवर्तन येणार आहे तुमच्या स्थितीमध्ये. तुम्ही यशस्वी होणार आहात असं हे कार्ड आधीच आलं होतं. तर हे यश तुमच्या या नवनिर्मितीमधून तुम्हाला मिळणार आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. तर यासाठी तुम्ही तयार व्हायचं आहे आता. हे जे काही तुम्हाला अवघड वाटतंय किंवा ही जी नवनिर्मितीची यात्रा आहे, काहीतरी तुम्ही निर्माण करणार आहात, तर ते महत्त्वाचं काम आहे असं लक्षात घेऊन जरी अवघड असलं तरी एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्हाला तिथे साहसी बनायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही करू शकता. यामुळे काय होणार आहे तर कम्प्लीशन, एक चक्र पूर्ण होणार आहे. तुम्हाला यामध्ये मार्ग मिळणार आहे. क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला कल्पना, तुमची रचनात्मक ऊर्जा वापरायची आहे. यामुळे तुमचा उपचार होणार आहे. हे काम करताना, ही नवनिर्मिती करताना आपोआपच तुमचं हिलिंग होणार आहे. कारण तुम्ही एक कलाकार असू शकता. तुम्हाला या गोष्टी आवडतात आणि यासाठी तुम्ही वेळ दिल्यामुळे तुमचा उपचार होणार आहे. शिवाय तुमचं ते काम सुद्धा पूर्ण होईल. द लव्हरचं हे कार्ड सांगतंय
की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्ही हे जे काही करणार आहात त्यामध्ये ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. कॉम्प्रोमाइजचं कार्ड सांगतंय की या नवनिर्मितीच्या दरम्यान तुम्हाला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल. म्हणजे ही नवनिर्मिती करताना तुम्ही तुमचा फायदा तोटा ह्या गोष्टी न बघता तुम्ही काय देऊ शकता इतरांना हे तुम्हाला पाहायचं आहे. सगळ्यांचं भलं कशात आहे किंवा एक उदार दृष्टिकोन तुम्हाला या कामामध्ये ठेवायचा आहे. संदेश काय आहेत? खूप सारा पैसा तुमच्याकडे यामधनच आकर्षित होणार आहे. वेल्थ म्हणजे पैसा तर आहेच, पण खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. डुअरचं एक कार्ड सांगते की ही जी नवनिर्मिती आहे त्यामुळे संधीचं द्वार तुमच्यासाठी खुलं होणार आहे. हे द्वार तुमची वाट पाहत आहे. सीझरचं एक कार्ड सांगते की जी काही नकारात्मकता आहे, जी अशी स्थिती जी तुम्हाला कमजोर समजते किंवा तुमच्यामध्ये नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते, अशा स्थितीला किंवा अशा तुमच्या ऊर्जेला कट करायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुमचा उत्साह कसा वाढेल, तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवाल, तर तुम्ही हे करू शकता. म्हणजे सकारात्मक वाक्य तुम्हाला तुमच्याबद्दल बोलायची आहेत. जी काही नकारात्मकता आहे किंवा जर अशी स्थिती तुम्हाला तुमच्या जीवनातली जी स्थिती तुम्हाला नकारात्मक करते, त्या स्थितीपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. कांगारूचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला हे जे काही काम करायचं आहे ते तुम्हाला नियोजन करायचं आहे. त्यासाठी आता तुमच्याकडे त्या बाबतीत प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला आधी नियोजन करायचं आहे की आपण हे काम कसं करू आणि त्यानंतर त्या कामाला सुरुवात करायची आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे पोचं. तर हे कार्ड सांगतंय की तुमच्या मनात खूप सारे विचार आहेत की आपण हे काम कसं करावं आणि खूप साऱ्या विचारांमध्ये तुम्ही अडकू शकता. म्हणूनच ब्रह्मांड सांगतंय की हे जे काम तुम्हाला करायचं आहे, नवनिर्मिती जी करायची आहे, त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आता आपण मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे यासाठी एक कार्ड काढू. द रेबेलचं हे कार्ड आलंय. हे सांगतंय की ज्या बंधनांमध्ये तुम्हाला अडकल्यासारखं वाटतं त्या बंधनांना तोडून तुम्हाला स्वतःला न्याय द्यायचा आहे. ही मशाल घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रगती साधायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर फ्रेंडलीनेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं आव्हान तुम्हाला स्वीकारायचं आहे. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे द बर्डन, नथिंगनेस,
चेंज, ब्रेक थ्रू, स्ट्रेस, सायलेन्स, माइंड, सेलिब्रेशन, ऍडव्हेंचर. ह्या रीडिंगच्या मध्यावर चेंजचं कार्ड आहे आणि मुख्य कार्ड आहे फ्रेंडलीनेस. आणि आपण पाहतोय आव्हान कोणतं तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येण्यासाठी, चांगले बदल होण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे? तर तुम्हाला संतुलित राहणं आवश्यक आहे. आणि हे संतुलित राहणं, समर्पित भावामध्ये राहणं, ह्या दोन गोष्टी ह्या परिवर्तनासाठी महत्वाच्या आहेत. आणि याचसाठी काही स्थिती तुमच्या जीवनात घडवली जाते ज्यामुळे तुमच्यावर ताण येतोय. तर ही स्थिती तुम्हाला संतुलित ठेवण्यासाठी आव्हान देत आहे. म्हणजे तुम्हाला आता जी तुमची स्थिती आहे त्यामध्ये संतुलित राहणं तुम्हाला चॅलेंजिंग वाटत आहे. आणि ब्रह्मांड जी काही तणावपूर्ण स्थिती निर्माण करतंय ती का करतंय? तर तुम्ही संतुलित राहावं यासाठी. कारण तुम्ही संतुलित राहिलात तर तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि ब्रह्मांडावरचा विश्वास तुमचा वाढेल आणि तुम्हाला या सगळ्यामधून ब्रेक थ्रू मिळणार आहे. खूप मोठं परिवर्तन, तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे. जे काही तुम्हाला तुमच्याकडे आहे, जे ज्ञान आहे किंवा जे काही आहे ते त्यासाठी संधी आवश्यक आहे. तुम्ही ते करू शकता आणि ही संधी तेव्हा मिळणार आहे जेव्हा तुम्ही संतुलित राहणार आहात. स्ट्रेसचं हे कार्ड हे शेवटी कार्ड आहे आणि पहिलं सुद्धा बर्डनचं कार्ड आहे. तर ही जी स्ट्रेस आणि बर्डनच्या कार्डचा दोन्हीचा अर्थ तणावपूर्ण स्थितीच आहे. तर ब्रह्मांड ही स्थिती मुद्दामून तुमच्या बाबतीत करत आहे. यामुळे तुम्ही संतुलित व्हावं अशी त्याची अपेक्षा आहे. समर्पित भावामध्ये राहावं आणि या सगळ्यामधून काय होईल तर तुम्ही शांत व्हाल, मन शांत होईल तुमचं. शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती, मन शांत झालं की अधिक शक्तिशाली होईल. मनामधले जे नकारात्मक विचार आहेत ते दूर होतील. संतुलित राहणं या सगळ्यासाठी आवश्यक आहे. सेलिब्रेशन यामधनच येणार आहे. कारण तुम्ही संतुलित राहाल, समर्पित भावामध्ये राहाल तर आपोआपच तुम्हाला संधी मिळणार आहे. खूप मोठी संधी, ब्रेक थ्रू येत आहे आणि यामुळे सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येऊ शकतं. ऍडव्हेंचरचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही अधिक साहसी बनाल. नुसतं संतुलित राहणं हे सुद्धा खूप मोठं साहस आहे. कारण आपल्या जीवनात अनेक गोष्टी होत असतात. अनेक प्रकारची माणसं आपल्या अवतीभोवती असतात आणि या सगळ्यामध्ये आपण संतुलित राहणं ही मोठी गोष्ट आहे. ऍडव्हेंचरच्या या कार्डमध्ये खूप सारे रंग दिसतायत इंद्रधनुष्याप्रमाणे. तर हे रंग सुद्धा तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये यश मिळणार आहे. इथे इंद्रधनुष्य म्हणजे एक काहीतरी चांगलं घडणार आहे. शिवाय सेलिब्रेशन, ब्रेक थ्रू, चेंजचं कार्ड ही सगळीच कार्ड सांगतायत की तुमची स्थिती बदलणार आहे. खूप मोठं परिवर्तन येणार आहे. तुम्ही आनंदी व्हाल या सगळ्या गोष्टींमुळे आणि सेलिब्रेशन यामुळे की तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे. तर यासाठी तुम्हाला संतुलित राहायचं आहे. मार्गदर्शनासाठी आपण कार्ड घेऊया. मास्टरचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड सांगतंय की तुमच्या गुरुने काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत.
त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवायच्या आहेत. तुम्ही तुमच्या गुरूंना पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, जे कोणी गुरु, शिक्षक जे कोणी तुमच्या आयुष्यात आले, त्यांनी काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहेत. या संतुलनाबद्दल त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. संतुलन का आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आतापर्यंत चेनचं हे कार्ड काय सांगतंय, की आतापर्यंत ज्या काही गोष्टी, ज्या काही घटना घडल्या, त्या तुम्हाला ज्यांचा परिणाम तुमच्या जीवनावर होत आहे, त्या तुम्हाला लक्षात येतील. तुम्हाला आता हे जे आव्हान तुम्ही स्वीकाराल, त्यामुळे तुम्ही डायमंड बनणार आहात. तुम्ही विशेष बनणार आहात. का? कारण तुम्ही स्वतःवर काम करत आहात. एक्साइटमेंट. एक्साइटमेंटचं कार्ड ब्रेकथ्रूच्या कार्डच्या वर आलंय आणि या दोन्हीची ऊर्जा अगदी सेम आहे. अगदी तशीच आहे. म्हणजे अचानक खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर पाईल नंबर 3. तुम्ही जर स्लोईंग डाऊनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय कोणतं आव्हान आता तुम्ही स्वीकारणार आहात. पहिलं कार्ड आहे, हे मुख्य कार्ड आहे, स्लोईंग डाऊन. पहिलं कार्ड आहे प्रोजेक्शन. टोटॅलिटी. रिसेप्टिव्हिटी. सप्रेशन. क्लिन्झिंग टू द पास्ट. कंट्रोल. innocence, consciousness, courage. मध्यावरचे कार्ड आहे ते रिसेप्टिव्हिटीचं आहे आणि स्लोईंग डाऊनचं कार्ड आलंय मुख्य कार्ड. तर आव्हान काय आहे? तर तुमचा उपचार होण्यासाठी ज्या काही तुमच्या मनातल्या नकारात्मक ऊर्जा आहेत, जे दुःख आहे तुमचं किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे जी खोलवरची आहे, तर त्याचा उपचार होणं. आणि ही गोष्ट तुमच्या भूतकाळाशी संबंधित आहे. त्या गोष्टी पुन्हा आठवल्या की तुम्हाला त्रास होतो, अशा काही गोष्टी आहेत. तर त्यांचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे. इथे टोटॅलिटीचं कार्ड, 5 ऑफ वँडची ऊर्जा, म्हणजे अशा वेळी तुमच्या मनात द्वंद्व स्थिती निर्माण होते. तुमच्या अनेक इच्छा आहेत आणि त्यामध्ये युद्ध स्थिती होते किंवा स्पर्धा, ओढाताण, या इथे कसरत दिसते, ओढाताण दिसते. त्याप्रमाणे तुमचे विचार त्रस्त होतात आणि यामुळे या गोष्टीचा उपचार होणं आवश्यक आहे. ही गोष्ट जी आहे ती
तुमच्या भूतकाळाशी संबंधित आहे. 7 ऑफ कपचं हे कार्ड काय सांगताय की खूप सारे पर्याय आणि तुम्ही जे आहात त्यापेक्षा वेगळे जे दिसत आहात, जे तुमचं सत्य आहे त्यापेक्षा जे वेगळं सध्या आहे, तर या सगळ्यामुळे तुम्ही दुःखी आहात. या सगळ्यामुळे तुमची थोडीशी जिथे स्पर्धा आहे तिथे ओढाताण होत आहे. कसं करावं या पेचामध्ये आहात तुम्ही. तर ब्रह्मांड काय सांगते की हे तुमच्यासाठी आव्हान आहे, की ही जी भूतकाळातली स्थिती आहे ज्यामुळे तुमचं सत्य दाबलं गेलंय, खूप मोठी स्पर्धा जिथे आहे तिथे हे जे सत्य तुमचं दाबलं गेलंय त्यामुळे ती स्पर्धा तुमच्यासाठी अधिक चॅलेंजिंग झालेली आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय की ह्या स्थितीचा स्वीकार करणं हे तुमच्यासाठी आव्हान आहे. कारण या स्थितीमुळे तुम्ही स्लो झालेले आहात. हे जे स्लो झालेले आहात ते आव्हान आहे. तुम्ही खूप वेगाने पुढे जाऊ शकता, पण ही जी काही परिस्थिती तुमच्या जीवनात ब्रह्मांडाने निर्माण केलेली आहे त्यामुळे तुमची गती धीमी झालेली आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय की ही जी धीमी गती झालेली आहे त्याचा स्वीकार तुम्ही करा. ब्रह्मांड तुमचा उपचार करत आहे. तर या उपचारासाठी ह्या स्थितीचा स्वीकार करणं आवश्यक आहे. यातून काय होणार आहे तर ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. या स्थितीवर नियंत्रण आपोआपच होईल जेव्हा तुम्ही स्वीकाराल, या स्थितीचा स्वीकार कराल. आणि इनोसन्स हे कार्ड सांगते की मग त्यामुळे तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास वाढेल. जे काही होतंय ते आपल्यासाठी होतंय यावर तुम्ही विश्वास ठेवाल. कॉन्शियसनेसचं कार्ड सांगते तुम्ही शांत व्हाल. ब्रह्मांडावर विश्वास ठेवल्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली होईल आणि तुम्ही साहसी व्हाल. म्हणजे जी स्थिती आहे ती तुमच्या विरोधात आहे किंवा खूपच चॅलेंजिंग आहे, पण तरी सुद्धा तुम्ही साहस करत आहात. तरी सुद्धा ह्या जिथे ही स्थिती म्हणजे कशी आहे, ह्या दगडाप्रमाणे, तर या खडकातून हे फूल उमलतंय. त्याप्रमाणे ब्रह्मांड सांगतंय की तुमची स्थिती तशी आहे. तुम्ही त्या खडकातून उमललेलं फूल आहात किंवा जे काही तुम्ही निर्माण करत आहात ते त्याप्रमाणे आहे. म्हणून ब्रह्मांड सांगतंय की हे तुमच्यासाठी आव्हान आहे. तर यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे कारण तुमचा उपचार होतोय. उपचार झाला की यश मिळणारच आहे. आता यश मिळणार आहे आणि कार्ड सुद्धा सक्सेस झालं. तर हे ब्रह्मांडाने कन्फर्म केलं की यश मिळणारच आहे. हे सगळं होतंय ते तुमच्यासाठी, तुमच्या उपचारासाठी. मार्गदर्शन काय आहे? मार्गदर्शन हे आहे की ही स्थिती जरी आत्ता तुम्हाला तुमच्या विरोधात वाटली तरी तुम्हाला कल्पना करायची आहे की आपण यशस्वी झालेलो आहोत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप मोठं परिवर्तन आपल्यामध्ये आलेलं आहे. सेलिब्रेशन आलेलं आहे. ईश्वरी कृपा आपल्यावर झालेली आहे. इथे ही व्यक्ती वरच्या दिशेला पाहते आणि ती वाघावर बसलेली आहे. वाघ हे प्रतीक आहे परिवर्तनाचं आणि ही व्यक्ती जी आहे ती दोन्ही हात खुले करून वरच्या दिशेला बघते, ईश्वराकडे बघते, समर्पित भावामध्ये आहे. इथे खूप साऱ्या पट्ट्या अशा जसं काही सेलिब्रेशन व्हावं, तर असं सेलिब्रेशन तुमच्या जीवनात होणार आहे. तर तुम्ही आत्तापासून कल्पना करायची आहे की हे सेलिब्रेशन झालेलं आहे. माझा आत्मविश्वास वाढलाय, मी यशस्वी झालेलो आहे. ब्रह्मांडाचे संदेश काय आहेत तुमच्यासाठी? इथे क्रॅक कप आहे.
तर ही जी काही स्थिती आहे तुमच्या जीवनात, ज्यामुळे तुमची गती धीमी झाली आहे, ज्यामुळे तुमचं सत्य दाबलं गेलंय, ज्यामुळे तुमची ओढाताण होते, तुम्हाला आव्हानात्मक वाटतंय ह्या स्पर्धेमध्ये कसं टिकायचं, तर इथे तुम्ही असे निराश आहात, हताश आहात या बाबतीत आणि तुम्हाला असं जीवनाकडून काही अपेक्षा होत्या, तर इथे ही जी काही स्थिती झाली आहे निर्माण, त्यामुळे तुम्ही दुःखी आहात असं हे कार्ड सांगतंय. बँकवेटचं हे कार्ड सांगतंय की तुमचे जे विरोधी आहेत ते तुमचं कौतुक करत आहेत. म्हणजे स्थिती जरी तुमच्या विरोधात असली तरी त्यांना माहिती आहे की जी स्थिती आहे ती किती चॅलेंजिंग आहे, अवघड आहे आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही प्रगती साधत आहात. यशस्वी आपण होऊ हा विश्वास ठेवत आहात. तर यामुळे तुमचं कौतुक होत आहे. वेलचं एक कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात त्यानंतर सुद्धा इतक्या धीम्या गतीने तुम्हाला चालावं लागतंय. जे काही होतंय त्यामध्ये तुम्ही करत आहात पण रिझल्ट्स तुम्हाला मिळत नसल्यामुळे तुम्ही दुःखी आहात आणि यामुळे ही जी काही स्थिती तुमच्या जीवनात झालेली आहे ती भूतकाळातल्या काही गोष्टींमुळे झाली आहे आणि याचं दुःख तुम्हाला खूप आहे की हे सगळं आपल्या बाबतीत होतंय असंही सगळी कार्ड सांगत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.